नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपले स्वागत आहे। यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील बरेचसे उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत। लहान बाळाला जर उलटी जुलाब होत असतील तर बाळ खूप अस्वस्थ मलून पडतं, काही खाण्यामध्ये रुची दाखवत नाही। अशा वेळी लहान मुलांना अशक्तपणा येणं, वजन कमी होणं असे त्रासही दिसून येतात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण लहान बाळाला उलटी जुलाब होण्याची काय कारणे आहेत, बाळाची कशा पद्धतीने काळजी घ्यावी, आहार कसा द्यावा आणि हे त्रास होऊ नये म्हणून काय काळजी घेणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टींबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा, म्हणजे कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडून राहणार नाही। असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका। साधारणपणे लहान मुलांमध्ये जुलाब हे वरील अन्न सुरू केल्यानंतर किंवा दूध बदलल्यानंतर, बाहेरील अस्वच्छ काही खाण्यात आल्यावर, एखादा पदार्थ पचवण्याची ताकद नसताना तो खाण्यात आल्यास, ताप असताना, जड खाल्ल्यास, दात येत असताना अशा विविध कारणांनी होताना दिसून येतात। 6 महिने ते 2 वर्ष या लहान मुलांमध्ये जुलाबाचा हा त्रास दात येण्यामुळे, नवीन अन्न खाण्यामुळे आणि पाणी बदलामुळे याच्याशी बऱ्याचदा निगडीत असतो। मुलांची पचनशक्ती परिपक्व होईपर्यंत 1-2 वेळा पातळशी होणं साहजिक आहे। शरीरातील घाण बाहेर काढून टाकण्याची जुलाब ही एक पद्धत आहे, हे लक्षात घ्या। त्यामुळे 1-2 वेळा जर बाळाला पातळशी झाली आणि नंतर व्यवस्थित होत असेल तर काळजी करू नका। बाळाला उलटी जुलाब होत असताना शरीरामध्ये डिहायड्रेशन होण्याचं प्रमाण दिसून येतं। मुलांच्या शरीरात सतत द्रव पदार्थ जायला हवेत हे आपल्याला माहीत असतं। त्यामुळे बऱ्याचदा पालक मुलांना जास्त प्रमाणात साखरयुक्त सरबत, मीठ, साखरेचं पाणी किंवा प्रिझर्व्ह केलेले ज्यूसेस देतात, परंतु याचाही अतिरेक अजिबात करू नका, कारण त्यामुळेही बाळाच्या शरीरावरती परिणाम झालेला दिसून येऊ शकतो। अशा साखरयुक्त सरबतामुळे शरीरातील उलटी आणि जुलाबामार्फत पाणी निघून जातं आणि साखर जास्त प्रमाणात शरीरात राहून रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची शक्यता जास्त असते। अशा वेळी लहान मुलांच्या मेंदूपर्यंत त्याचा परिणाम होऊ शकतो। त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य प्रमाणात ORS आणि साधं पाणी देण्यावरती भर द्या। चव बदल म्हणून 1-2 वेळेस तुम्ही लिंबू, मीठ, पाणी, साखर देऊ शकता, परंतु त्याचा अतिरेक करू नका, अन्यथा साखरेचं प्रमाण वाढू शकतं। मुलांना जास्त प्रमाणात शहाळ्याचं पाणी किंवा फळांचे रसही देऊ नका, योग्य प्रमाणातच द्या, म्हणजे पचनावर ताण येणार नाही। लाह्यांचं पाणी उकळून गार केलेलं पाणी, योग्य प्रमाणात साखर, मीठ घातलेलं पाणी लहान मुलांना देऊ शकता। त्याबरोबरच 1 लिटर पाण्यामध्ये अर्धा चमचा सुंठ आणि पाव चमचा ओवा घालून उकळलेलं पाणी थंड करून देऊ शकता। अशा पद्धतीने केलेलं पाणी पचायला हलकं होतं आणि मुलं व्यवस्थित पिऊ शकतात आणि त्रास कमी होण्यासाठीही या पाण्याची मदत होते। टेट्रा पॅकमध्ये मिळणारे तयार साखरयुक्त फ्लेवर असणारे सरबत देऊ नका, अनेक लहान मुलांना यानेच परत पोट बिघडतं। WHO मान्यताप्राप्त ORS द्या, इतर काहीही देऊ नका। मुलांच्या शूकडेही लक्ष ठेवा, बाळ शू कमी प्रमाणात करत असेल, मलून पडत राहत असेल तर शरीरात पाणी कमी होत आहे हे लक्षात घ्या। बाळाला जेव्हा उलटी जुलाबाचा त्रास होतो तेव्हा डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे, कारण होणारा उलटी जुलाब हा फक्त सामान्यपणे दिसणारा आहे की इतर काही आजाराचं लक्षण आहे हे तपासून घेणं गरजेचं आहे। 1-2 वेळा पातळ संडास होणं ही शरीरातील घाण बाहेर टाकण्याची प्रक्रिया आहे आणि ती खूप स्वाभाविक आहे, परंतु सतत पाण्यासारखे आणि मोठे जुलाब होत असतील, जुलाबाबरोबर उलटीही होत असेल, बाळ मलून पडत असेल, आहार व्यवस्थित घेत नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषधोपचार घेणं गरजेचं आहे आणि घरीही शरीरातील पाणी कमी होऊ नये यासाठी योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे, म्हणजे लहान मुलांचा हा होणारा त्रास लवकर कमी होईल आणि अशक्तपणा जास्त प्रमाणात येणार नाही। भाताची पेज, नाचणीच्या पिठाची भाकरी, घावन, भात आणि मुगाचं वरण, दही, साखर, शाबूची खीर, मुगाचं कढण हे पदार्थ भूक लागल्यास द्यायला हरकत नाही। पोळी ही किंचित जड असल्याने जुलाब होत असताना न दिलेली योग्य। त्यासोबतच दूध आणि दुधाचे पदार्थ यावेळी देणं टाळणं योग्य आहे। उलटी आणि जुलाब होत असताना बाळाला काही खाण्याची इच्छा होत नाही, अशा वेळी जबरदस्तीने काही खाऊ घालण्याचा प्रयत्न करू नका, त्यामुळे आणखीनच त्रास वाढण्याची शक्यता जास्त असते। बाळाच्या मागणीनुसार आणि भूक असेल तरच बाळाला अन्नपदार्थ खायला द्या, अन्यथा फक्त पुरेसं पाणी आणि ORS बाळाला द्या।
त्यामुळेही अशक्तपणा येत नाही आणि उलटी जुलाबाचे त्रास कमी होण्यास मदत होते। तसेच जास्त प्रमाणात खाणं नसल्यामुळे पचनावरील ताणही कमी होतो। 2 वर्षानंतरच्या मुलांमध्ये आतड्यांची हालचाल मंदावून जुलाब थांबवण्याच्या गोळ्या द्यायची घाई पालक करतात। असं केल्याने पोटातील घाण नैसर्गिकरित्या शरीरात बाहेर टाकत आहे ती शरीरातच पडून राहते व त्याचे परत काही दिवसानंतर परिणाम दिसून येतात। त्यामुळे या गोळ्या स्वतः घेणं टाळा। डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते औषधोपचार मात्र घेऊ शकता। त्यामुळे त्रासही कमी होईल आणि शरीरातील घाणही बाहेर टाकण्यास मदत होईल। जुलाब होताना उलटी देखील होत असल्यास एक वेळी जास्त खायला किंवा प्यायला देऊ नका। थोडं पाणी आणि थोड्या लाह्या एका वेळी देऊ शकता। बाळाला उलटी आणि जुलाब होत असताना जास्त खाण्याची इच्छा नसते। जर तुम्ही जबरदस्तीने बाळाला खाऊ घालत असाल तर त्यामुळे आणखीनच त्रास वाढू शकतो। त्यामुळे बाळाच्या कलेनुसार आणि त्याच्या भुकेनुसार त्याला आहार द्या। जसा त्रास कमी होईल तसं बाळ परत पूर्वीसारखा आहार घेणंही चालू करेल। त्यामुळे आत्ता जरी उलटी जुलाबामुळे बाळ खात नसेल तरीही काळजी करू नका, फक्त पाण्याचं प्रमाण व्यवस्थित राहील याकडे लक्ष द्या। आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट शेअर करायला विसरू नका। चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा। तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत या चॅनलवर उपयुक्त माहितीचे व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल। परत भेटूया अशाच उपयुक्त आणि नवीन माहितीसह। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।